इतक्या मोठ्या आकाराचे प्राणी पृथ्वीवर पूर्वी राहत होते हे विचार करून थक्क व्हायला होतं. कधी अचानक डायनासोरचा आवाज येतो आणि सगळे थोडे घाबरतात आणि हसायला लागतात. वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आम्ही डायनासोर थीम पार्क मध्ये एंट्री केली आहे. समोर दिसणारा हा, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सिंगापूर ट्रिपमधील सहप्रवासी मी आणि माझी बहीण क्लाउड फॉरेस्टच्या दिशेने जात आहोत. क्लाउड फॉरेस्टमध्ये मोठमोठे डायनासोर पाहायला मिळणार आहेत. डायनासोर थीमचा अनुभव खूप भन्नाट असणार आहे. आत प्रवेश करताच अगदी वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत आहे. समोर दिसणारा हा सुंदर धबधबा आणि हिरवळ अगदी मन मोहून टाकत आहे. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम इथं पाहायला मिळत आहे. येथील वातावरण इतके सुंदर आहे की प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावेसा वाटत आहे. थंडगार हवा, उंच झाडे आणि सुंदर सजावट पाहून सर्वांचंच मन प्रसन्न होतं. तुम्ही पाहू शकता सर्वजण हातामध्ये मोबाईल घेऊन फोटो काढत आहेत. हा इनडोअर वॉटरफॉल जगातील सर्वात उंच इनडोअर वॉटरफॉलपैकी एक मानला जातो. याची उंची जवळपास 35 मीटर आहे. 35 मीटर. इतक्या मोठ्या काचेच्या डोममध्ये असा सुंदर धबधबा पाहण्याचा अनुभव खूप वेगळाच आहे. पाण्याचे छोटे छोटे थेंब हवेत उडताना खूप सुंदर दिसतात. क्लाउड फॉरेस्ट मधील या भव्य वॉटरफॉल खाली उभं राहिल्यावर रील बनवण्याचा मोह आवरला नाही. थंडगार धुकं, पाण्याचा आवाज आणि अप्रतिम वातावरण म्हणून खास हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि आपल्या चॅनेलवर अपलोडही केला शॉर्ट्समध्ये. या वॉटरफॉलची सुंदरता इतकी जबरदस्त आहे की प्रत्येक क्षण सिनेमॅटिकच वाटतो. मन अगदी प्रसन्न होतं आणि न कळत रील तयार झालीच. काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात तर त्या क्षणांना कायम आठवणीत ठेवण्यासाठी कॅमेऱ्यात साठवायचे असतात. इतक्या मोठ्या काचेच्या डोममध्ये असा सुंदर धबधबा पाहण्याचा अनुभव खूप वेगळाच आहे. झाडं, वेली आणि पाण्याचे तुषार खूपच नैसर्गिक वातावरण तयार केलं आहे. हा वॉटरफॉल फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर इथल्या संपूर्ण क्लाउड फॉरेस्ट मधील वातावरण थंड ठेवण्याचंही काम करतो. पाण्याचे छोटे छोटे थेंब हवेत उडताना खूप सुंदर दिसत आहेत. फोटो आणि व्हिडिओसाठी तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. समोरून वॉटरफॉल पाहताना त्याची भव्यता अजूनच जाणवते. वरून खाली कोसळणारं पाणी आणि त्यामागचं हिरवगार दृश्य डोळे हटतच नाहीत. जर तुम्ही सिंगापूरला आलात तर क्लाउड फॉरेस्ट मधील हा वॉटरफॉल नक्की पहा. हा अनुभव शब्दात सांगणं खूप कठीण आहे. इतका हा सुंदर वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आम्ही डायनासोर थीम पार्क मध्ये एंट्री केली आहे. समोर दिसणारा हा भव्य टी-रेक्स पाहून जणू आपण लाखो वर्ष मागच्या काळात पोहोचलो आहोत असेच वाटत आहे. या विशाल डायनासोरचा आकार आणि त्याची गर्जना पाहून रोमांचक अनुभव मिळत आहे. डायनासोरचा आवाज, हालचाली आणि वातावरण खूपच खरं वाटत आहे. लहान मुलांसाठी तर हे ठिकाण खूपच एक्साइटिंग आहे, तर पण मोठ्यांनाही इथे आलं वेगळीच मजा येते. इतक्या मोठ्या आकाराचे प्राणी पृथ्वीवर पूर्वी राहत होते हे विचार करून थक्क व्हायला होतं. त्याचे मोठे दात, लांब शेपटी आणि विशाल शरीर खूप आकर्षक दिसत आहे. कधी अचानक डायनासोरचा आवाज येतो आणि सगळे थोडे घाबरतात आणि हसायला लागतात.
आपण लहानपणी टीव्ही मध्ये किंवा पुस्तकामध्ये डायनासोर पाहिले होते आणि आज ते इतक्या जवळून पाहताना खूप वेगळं वाटतं. काही डायनासोर चालताना किंवा मान हलवताना दिसतात, त्यामुळे ते खरे असल्यासारखेच वाटतात. व्हिडिओमध्ये हे दृश्य खूप सुंदर दिसत आहे, पण प्रत्यक्षात अनुभव तर अजूनच भन्नाट आहे. क्लाउड फॉरेस्ट मधील हा ऍडव्हेंचर भाग सगळ्यांनाच आवडेल. निसर्ग, थरार आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाप इथे पाहायला मिळतो. लहान मुले तर हा डायनासोर पाहून खूप आनंदात आहेत. इथे लहान मोठे असे अनेक डायनासोर आपल्याला पाहायला मिळतील. जिथे नजर जाईल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर दिसत आहेत. त्यांच्या हालचाली आणि वास्तवादी आकार पाहून हा अनुभव खूप रोमांचक वाटत आहे. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांच्या गर्जनाचे आवाज संपूर्ण परिसरात घुमत आहेत. त्या आवाजामुळे जणू आपण खऱ्या डायनासोरच्या जगात फिरत आहोत असेच वाटत आहे. प्रत्येक पावलागणिक नवीन डायनासोर दिसत आहे आणि उत्सुकता वाढवत आहेत. हा अनुभव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरणारा आहे. जंगलमध्ये तसेच डायनासोर पार्क मध्ये फिरतो आहोत असे वाटावे म्हणून खूप छान यांनी तयार केला आहे. आता इथे पहा, पाणी उकळत असल्यासारखा सुंदर धूर दिसत आहे, पण हे खरे उकळणारे पाणी नसून खास मिस्ट इफेक्ट तयार केला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर अगदी जुरासिक वर्ल्ड सारखा वाटत आहे. धूर आल्यासारखं पाण्यात. इथे काचेच्या पेटीत ठेवलेली डायनासोरची अंडी आणि त्यातून बाहेर येणारी पिल्लं पाहताना जणू आपण लाखो वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. या अंड्यामधून जन्म घेणाऱ्या डायनासोरच्या पिल्लांचे दृश्य पर्यटकांसाठी एक अनोखा आणि रोमांचक अनुभव ठरतो. काचेच्या सुरक्षित पेटीत ठेवलेली ही अंडी आणि गोंडस पिल्ले डायनासोरच्या प्राचीन जगाची झलक दाखवतात. डायनासोरच्या अंड्यातून बाहेर डोकावणारे हे छोटं पिल्लू पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसून येतो. जुरासिक काळातील जीवन कसे असेल याची कल्पना या पिल्लांकडे पाहून येते. वाह, या स्कायवॉकवरून दिसणारे दृश्य खरोखरच अप्रतिम आहे. इतक्या उंचीवरून संपूर्ण परिसर पाहण्याचा अनुभव खूपच वेगळा आणि रोमांचक वाटतो. साईडला खाली दिसणारे डायनासोर आणि वरून दिसणारी ही सुंदर रचना, दोन्हीचा संगम अप्रतिम आहे. येथून फोटो आणि व्हिडिओ काढण्याची मजाच काही वेगळी आहे. थोडं उंच आहोत, थोडी भीती वाटते, तरीही इथून दिसणारे दृश्य ती भीती क्षणात विसरायला लावते. स्काय वॉकवरून पुढे जाऊया आणि अजून काय खास पाहायला मिळतं ते अनुभवूया. आता आपण या प्रवासाचा पुढचा टप्पा अनुभवूया. पाहू शकता आणखी एक भव्य डायनासोर. चल चल चल. आकडे फिरायला.
नको बी छान ना. आणि कुठे पाणी पडल्यासारखं वाटतं. पाणी इथे आहे प्रकाशमय आणि अगदी जादुई वातावरण वाटते. गडद निळ्या हिरव्या रंगांच्या प्रकाशाची उधळण इथे पाहायला मिळते. काच आहे, खाली पाणीच आहे असं भासत आहे. येथून चालताना प्रथम वाटतं पाण्यातून जायचं आहे की काय असं वाटतं, पण नंतर वाटतं की काचेवरून तर आपल्याला जायचं आहे. म्हणून पुढे जाऊया आणि अजून काय खास पाहायला मिळतं ते अनुभवूया. आपण या स्कायवॉक वरून चालत आहोत. तुम्ही वर पाहू शकता, संपूर्ण काचेचं विशाल डोम आहे. या डोममुळे बाहेरील उष्ण हवामानाचा परिणाम आत होत नाही. आतमध्ये थंड आणि आल्हाददायक वातावरण तयार केले जाते, जे डोंगराळ भागातील जंगलाचा अनुभव देत आहे. या काचेच्या डोमची उंची खूपच प्रभावी आहे. सूर्यप्रकाश काचेच्या छतामधून आत येतो, त्यामुळे नैसर्गिक प्रकाशाचा सुंदर अनुभव मिळतो. दिवसाच्या कोणत्याही वेळी येथे फिरताना निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखेच वाटते. आत्ता आपण स्कायवॉक वरून चालत आहोत. या उंच पुलावरून खाली पाहिल्यावर हिरवागार परिसर, विविध प्रकारच्या वनस्पती आणि आकर्षक सजावट दिसते. वरून पाहताना संपूर्ण क्लाउड फॉरेस्ट आपल्या नजरेत भरत आहे. या डोममध्ये जगभरातील थंड प्रदेशामध्ये आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती जतन केल्या आहेत. प्रत्येक झाड आणि फुलाची काळजीपूर्वक देखभाल केली जाते. स्कायवॉक वरून चालताना असे वाटते की आपण एखाद्या डोंगराच्या कड्यावरून निसर्गाचा आनंद घेत आहोत. सभोवताली दिसणारी हिरवाई, धुक्याचा परिणाम आणि थंड हवा हा अनुभव आणखी सुंदर बनवतात. काचेच्या डोमची रचना आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. इतका मोठा परिसर काचेने झाकलेला असूनही आतमध्ये भरपूर प्रकाश आणि हवेशीर वातावरण जाणवते. इथे प्रत्येक कोपरा फोटो आणि व्हिडिओसाठी परफेक्ट आहे. वर पाहिले तर भव्य काचेचे छत, खाली पाहिले तर निसर्ग संपन्न जंगल आणि समोर दिसणारे सुंदर दृश्य मन मोहून टाकतं. स्कायवॉक वरून चालताना अनेकांना थोडा थरारही जाणवतो. भीती वाटते, कारण आपण जमिनीपासून बऱ्याच उंचीवर असतो, पण सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था असल्यामुळे हा अनुभव निर्धास्तपणे आपण घेतो. क्लाउड फॉरेस्ट मधील हा स्कायवॉक निसर्ग, विज्ञान आणि आधुनिक वास्तुकलेचा सुंदर संगम आहे. हे सर्व पाहून मन आनंदाने भरून जाते.
आहे. तिथे डायनासोर शो होता, तो आम्ही पाहण्यासाठी जात आहोत. याचा थोडाच भाग तुम्हाला यामध्ये मी दाखवत आहे. Without further ado, then, ladies and gents, boys and girls, we have Blue. Easy, down, Blue. Eyes on me. Eyes on me. All right, everyone, please meet Blue. Blue is as sharp as she is fast, but don't worry because she's also very well trained. And let me just show you how well trained she is right now. All right, Blue, like we practice. Eyes on me. Okay, good girl. Steady, Blue. As you can see, Blue is a highly intelligent animal, so she knows how to track my movements as I go from side to side. All right, good job, Blue. Good girl. Okay. आले की आता आम्ही सर्वजण सुपर ट्री नाईट लाईट शो पाहण्यासाठी जात आहोत. सुपर ट्री ग्रोव्ह येथे आलो आहोत. रात्रीची वेळ झाली आहे. काही क्षणातच सुरू होणार आहे अप्रतिम लाईट शो. हा लाईट शो तुम्हाला फ्लावर डोम या व्हिडिओमध्ये पाहता येईल. चॅनेलला भेट देऊन तो व्हिडिओ पाहू शकता. रात्रीच्या काळोखात चमकणारे हे सुपर ट्री खरोखरच अविस्मरणीय अनुभव देतात. दिवसभर फिरून झाल्यानंतर आता आम्ही डिनरसाठी आलो आहोत. प्रवासामध्ये नवीन ठिकाणे पाहण्या इतकीच तेथील खाद्य संस्कृती अनुभवणेही महत्त्वाचेच असते. आमच्या समोर विविध प्रकारचे पदार्थ मांडलेले आहेत आणि प्रत्येक पदार्थ दिसायलाही खूप आकर्षक वाटत आहे. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आणि खास वाटत आहे. आजचा दिवस आठवणीने भरलेला होता आणि आता या छान डिनरने दिवसाची सांगता होत आहे. आम्ही या सुंदर वातावरणात जेवणाचा मनमुराद आनंद घेतला आहे. डिनर झाल्यानंतर हॉटेलमध्ये जाणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी गार्डन बाय द बे येथील फ्लावर डोम चा व्हिडिओ दिला आहे. तोही व्हिडिओ क्लिक करून आवर्जून पहा. खूप सुंदर आहे तो व्हिडिओ. डोम मध्ये निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा इतका सुंदर संगम दाखवलेला आहे. आणि डोम मध्ये टेम्परेचर साधारण 23 ते 25 डिग्री ठेवलं आहे. त्यामुळे तिथं फिरताना खूप आल्हाददायक वाटतं. त्यामुळे शेवटी जो व्हिडिओ दिला आहे तो क्लिक करून आवर्जून पहा. छानच आहे. तसे सिंगापूरचे इतर व्हिडिओही चॅनेलवर अपलोड केले आहेत. चॅनेलला भेट देऊन तेही पहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच जर चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा. म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करू शकणार. ट्रिपचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला भेट देऊन याच्या पूर्वीचे एपिसोड पाहू शकता. पुढील व्हिडिओ सेंटोसा आयलँड टूर तसेच वॅक्स म्युझियम हा आहे. तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. तसेच साईडला जो व्हिडिओ आहे तोही क्लिक करून आवर्जून पहा. धन्यवाद.